लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे सभेचं आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह माजी मंत्री रवी शेठ पाटील, विमानतळ नामकरण सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार योगेश पाटील, लोकनेते दीपा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जे.डी. तांडेल, महेंद्र घरत, दीपक म्हात्रे, राजाराम पाटील, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, दीपक पाटील यांच्यासह आगरी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते। या बैठकीत सर्वच नेत्यांकडून लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतराची मागणी अधिक जोरकसपणे लावून धरण्याचं आवाहन करण्यात आलं। या प्रसंगी राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार, आमदार आणि विमानतळ नामकरण लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते दीपा योद्धा सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला। लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितलं, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दीपा पाटील यांचं नाव देण्याचा नामकरणाचा प्रस्ताव ठराव महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाला असून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे गेलाय। त्यामुळेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारनं नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करावा। त्याचबरोबर विमानतळ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि इतर कामांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावं अशी मागणी करून मुंबई विमानतळाच्या धर्तीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी देखील पेरेंट कमिटीची स्थापना करून त्याचे अध्यक्षपद माजी खासदार संजीव नाईक यांना द्यावं। तसंच विमानतळ नामकरण आंदोलनामध्ये आंदोलकांवर विविध केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत, त्या मागे घेण्याची मागणी देखील या बैठकीत करण्यात आली। तसंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दीपा पाटील यांच्या नावेच होईल असा विश्वास राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय। तसंच नामकरणाच्या संघर्षामध्ये ज्या आंदोलकांवर विविध गुन्हे नोंद झाले आहेत ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासन गणेश नाईक यांनी यावेळी दिलंय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई हे केंद्र सरकारकडे पाठवलेले आहे। केंद्र सरकारमध्ये सुद्धा कोणाची त्याला ना नाही। ज्या दिवशी व्यापारीकरणातून ज्याला विमानाचं लँडिंग होईल त्या दिवशी आंतरराष्ट्रीय दीपा पाटील विमानतळावर आपण उतरत आहोत अशा प्रकारची गोष्ट निश्चित होईल असा माझा विश्वास आहे। काही महिन्यातच सुरू होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांच्या आणि अन्य कामांच्या संधी प्राधान्यानं विमानतळ प्रकल्पग्रस्त बाधितांना तसंच स्थानिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू। या अनुषंगाने विमानतळ व्यवस्थापनाबरोबर बैठक घेण्याची ग्वाही देखील गणेश नाईक यांनी यावेळी दिली आहे। एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे, म्हणजे मार्च एप्रिल 2 महिने राहिले शिल्लक, तर त्याच्यामध्ये हाऊस कीपिंगची कामं, लोडिंग अनलोडिंगची कामं, क्लिअरिंग फॉरवर्डिंगची कामं, इतर जे काय त्यांच्या यंत्रणाकडून म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीकडून जी नोकऱ्या लागतील त्या नोकऱ्या प्रकल्पग्रस्त लोकांना मिळण्यासाठी आग्रह धरणार। त्याच्यामध्ये ज्या 13-14 गावाची जमीन गेलेली आहे, विमानतळाला गावं उठलेली आहेत, त्या लोकांना प्रथम प्राधान्य। त्याच्यानंतर त्या जो परिसर आहे त्या परिसरातल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना, मग उर्वरित मध्ये जसं रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा अशा प्रकारच्या लोकांना नोकऱ्या मिळावा यासाठी आग्रह धरू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळेल असा माझा विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।